लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 16 सोमवारमध्ये प्रसाद केलेला जो प्रसाद आहे चुरम्याचा तो आज आपण बनवणार आहे। तर जाडसर आपण चपाती बनवून घ्यायची बिगर तेलाची। त्याला असं फाडून घ्यायचं मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये आणि त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक आपण करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये जास्त काय लागत नाही। पोळी करताना हे एवढं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नका। तर 16 सोमवारला मीठ चालत नाही आहे। तर आपण साजूक तूप घालून घ्यायचं बारीक केलेल्या खिसमध्ये आणि खिसणीच्या मदतीने आपण गूळ असा खिसून घ्यायचा। अर्धा किलो कणिक घेतलेलं मी, तर इथं अर्धा किलो गूळ घेतलाय, पण पूर्ण एवढा घालू नका। जेवढा तुम्ही चवीपुरतं कमी गोड किंवा जास्त तुमच्या टेस्ट अनुसार घाला। इथं मी पावशेरभर गूळ घेतलंय। असं पूर्ण गूळ तूप आणि हे जे चपातीचं मिश्रण आहे ते आपण गूळ व्यवस्थित लागायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं। आणि 16 सोमवारला 3 भागात प्रसाद केला जातोय, म्हणून आपण ह्याचे 3 लाडू बनवायचे। असं आपण एकत्र ताटीत करायचं आणि त्याचं असं व्यवस्थित 3 भाग करून त्याचे 3 लाडू बनवून घ्यायचं आहे। 16 सोमवार हे खूप प्रभावशाली म्हणजे उपवास आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच करून एकदा बघा। तर श्रावण सुरू झालेला आहे, 16 सोमवार करत आहे। त्याचा चुरम्याचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकायचं म्हटलं, म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे। चुरमा कसा बनवायचा तो पूर्ण व्हिडिओ आहे। अशा पद्धतीनं जरूर तुम्ही चुरमा बनवा आणि 16 सोमवारला निवेदीला हाच भोग म्हणून शंकराला अर्पण केला जातोय। व्हिडिओ आवडला की लाईक शेअर इतरांनाही व्हिडिओ करा। उपवासाच्या वेळी त्यांनी सुद्धा जर 16 सोमवार करत असली तर अशा पद्धतीनं चुरमा नक्कीच करून निवेद दाखवू द्यात। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असंच काही मी नवीन व्हिडिओ आणत राहीन। किती मस्त छान इथं चुरमा आपला बनलेला आहे, बघू शकताय। खायचं सुद्धा मुलांना तुम्ही करून देऊ शकताय। तर उपवासाला चालतोय म्हणून मी सांगितलं, काही हरकत नाही आहे सोमवारच्या उपवासाला हे खाल्लं तर। अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही सुद्धा चुरमा करून निवेद सुद्धा दाखवू शकता, खायचं सुद्धा खाऊ शकता। तर चला, धन्यवाद।